नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12th मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये परत एकदा आपले सहर्ष स्वागत. आज आपण 12वीच्या पार्ट 2 मधल्या डेरिव्हेटिव्ज या चॅप्टरमधले काही सॉल्व केलेली टेक्स्टबुकमधली एक्झाम्पल्स आहेत ती डिस्कस करणार आहोत. आता या सॉल्व एक्झाम्पल्सला डिस्कशन केल्यामुळे आपल्याला काही टेक्निक्स जे आहेत ती समजतील आणि मग ही टेक्निक्स वापरून आपण जो एक्झरसाइज दिलेला असेल त्या एक्झरसाइजमधली सम सोडवू शकतो. ओके, आता पहिलं सम बघूया. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स क्यूब. आपण मागच्या वेळेस डिस्कस केलं होतं, त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह हे नेहमी बाहेरनं आतमध्ये जाणार आहे. म्हणजेच थोडक्यात डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स फंक्शन फर्स्ट, देन एक्स क्यूब. ओके, बाहेरनं आत. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला 1/√ऑफ 1 minus square of that value. What is the value of this sine inverse function? Value of sine inverse is x cube. Therefore, √(1 minus square of x cube) into, now consider the derivative of this x cube, inner part. Simplification, x cube the derivative will 3x square. X cube the square will x raised to 6. And total answer will 3x square upon √(1 minus x cube. आता हे सेम लॉजिक आपण आता इथे वागाशी साइन इनवर्स आतमधली व्हॅल्यू एक्स क्यूब होती. आता पुढच्या सममध्ये साइन इनवर्स फंक्शनचे पण आतली व्हॅल्यू 2⁻x आहे. आतली व्हॅल्यू काय आहे? 2⁻x आहे. म्हणजे फक्त व्हॅल्यू बदलली आहे, फंक्शन तेच आहे. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स फर्स्ट अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ 2⁻x नेक्स्ट. साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह आत्ताच आपण बघितलं 1/√(1 minus square of that quantity. म्हणजे इथे क्वांटिटी आहे 2⁻x, त्याचा स्क्वेअर होईल इंटू 2⁻xचं डेरिव्हेटिव्ह 2⁻xचं डेरिव्हेटिव्ह 2⁻x इंटू लॉग ए. फॉर्म्युला कुठला वापरला? a⁻xचं डेरिव्हेटिव्ह a⁻x इंटू लॉग ए. This is the formula. dy by dx of a⁻x is equal to a⁻x into log a. हा फॉर्म्युला इथे यूज केला. 2⁻xचं डेरिव्हेटिव्ह 2⁻x into log 2. ओके, सिम्प्लिफाय झाला. सेम केस, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स ऑफ 1/x². ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पार्ट 1 मधला आपण चॅप्टर बघितला होता. त्यामध्ये काही फॉर्म्युले आपण तयार केले होते, कन्सेप्ट तयार केले होते. त्याच कन्सेप्टमधली एक कन्सेप्ट इथे वापरली आहे. कॉट इनवर्स, ब्रॅकेटच्या बाहेर कॉट इनवर्स आहे, बरं. त्याचं मी टॅन इनवर्स केलं, म्हणजे रेसिप्रोकल फॉर्म घेतला. तर आतला जो पार्ट आहे 1/x², त्याचा सुद्धा रेसिप्रोकल फॉर्म घ्यावा लागेल. ही कन्सेप्ट, हा फॉर्म्युला आपण पार्ट 1 मधल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये बघितलं होतं. म्हणजे कॉट इनवर्सचा झाला टॅन इनवर्स आणि 1/x² झाला x², रेसिप्रोकल फॉर्म. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस स्क्वेअर ऑफ दॅट क्वांटिटी. म्हणजे इथे पहिल्यांदा काय होईल? टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस स्क्वेअर ऑफ दॅट क्वांटिटी इंटू, आता त्या आतल्या क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह x²चा डेरिव्हेटिव्ह 2x अपॉन 1 प्लस x⁻⁴. सिम्पल सम असतात, फक्त ही सम्स तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ओके, आता पुढच्या सममध्ये बघा काय म्हटलं त्यांनी. y इज इक्वल टू साइन स्क्वेअर ऑफ साइन इनवर्स x². साइन स्क्वेअर म्हणजे साइन या फंक्शनचा स्क्वेअर आहे, बरोबर. आता हा स्क्वेअर आपण वी कॅन राईट दिस स्क्वेअर ॲज दिस टाईप, साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ x² होल स्क्वेअर. आता ज्याच्यामध्ये आपण पार्ट 1 मधला फॉर्म्युला यूज करणार आहोत. बाहेर जे फंक्शन आहे त्याचा इन्वर्स फंक्शन आतमध्ये कॉन्वर्स असेल, बाहेर इन्वर्स आणि त्याचा सेम आत फंक्शन पॉझिटिव्ह फंक्शन असेल, तर काय शिल्लक राहतं? फक्त हा पार्ट शिल्लक राहतो, साइन फंक्शन निघून जाईल, बरोबर. आता x² स्क्वेअर म्हणजे x⁻⁴. म्हणजे थोडक्यात सिम्प्लिफाईड फॉर्म काय झाला या वायचा? y इज नथिंग बट x⁻⁴.
आता या एक्स रेस टू फोरचं डेरिव्हेटिव्ह, एक्स रेस टू फोरचं डेरिव्हेटिव्ह 4x⁻³ पॉवर पुढे येते आणि पॉवर एकनी रिड्यूस होते. ओके, सिम्पल फॉर्म आहेत. फक्त या कन्सेप्ट तुम्हाला एकदा लक्षात आल्या की तुम्ही ह्याच्यावरती बेस असलेलं कुठलंही सम सॉल्व करू शकता. तर पुढचं सम बघा काय दिलंय. y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2x² - x. आता इथे त्यांनी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायची सिम्प्लिफाय केलं आहे आणि नंतर मग डेरिव्हेटिव्ह घेतलं आहे. सिम्प्लिफिकेशनसाठी काय केलं त्यांनी बघा, हा जो कॉस इनवर्स आहे, हा जो कॉस इनवर्स आहे तो ऑपोजिट साईडला शिफ्ट केला, तर हा झाला कॉस वाय. कॉस वाय इज इक्वल टू 2x² - x. टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स हा शब्द वापरला नाही, तो ॲझम केलेला त्यांनी की टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन वाय आणि या वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. सेम वे 2x² डेरिव्हेटिव्ह 4x, कारण हा 2 जो आहे पॉवरचा जो 2 आहे, हा पॉवरचा 2 जो आहे हा पुढे येईल मल्टिप्लायला आणि पॉवर एकनी कमी होईल. म्हणजे 2x² डेरिव्हेटिव्ह झालं 4x आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह झालं 1. आता हा साईन वाय जो आहे मायनस साईन वाय, आता इथे तुमचं एक लक्षात आलं असेल, हा मायनस साईन 1 असायला पाहिजे इथलं, बरोबर. पण हे मायनस साईन त्यांनी काय केलं आहे, हा 4x - 1 मधलं मायनस साईन बाहेर घेतलं, त्यामुळे झाला हा 1 - 4x. त्यातलं मायनस साईन जे बाहेर आले ते आणि हे मायनस साईन वायचं मायनस साईन, हे दोन्ही एकमेकांना काय केलं आहे, कॅन्सल केलं त्यांनी डायरेक्ट. म्हणजे ॲझम्पशन आहे की तुम्हाला हे सगळं कळालेलं आहे प्रोसिजर. आता त्यांनी काय केलं आहे, हा साईन वायच्या जागी कॉस वाय लिहिलं आहे, कारण का आपल्याकडे व्हॅल्यू कोणाची अवेलेबल आहे बघा, आपल्याकडे कॉस वायची व्हॅल्यू अवेलेबल आहे, बरोबर. त्यामुळे त्यांनी हा जो साईन वाय आहे, हा जो साईन वाय आहे त्याला कॉस वायच्या भाषेत कन्वर्ट केलं आहे, √1 - cos² वाय. आणि या कॉस वायच्या जागी यूज केली x(2x - 1). स्क्वेअर करताना त्या एक्सचा पण स्क्वेअर झाला आणि 2x - 1 ब्रॅकेटचा पण स्क्वेअर झाला. ओके, किंवा डायरेक्ट मेथड पण वापरता येईल आपल्याला. डायरेक्ट मेथड कशी होणार बघा, ज्यांना डायरेक्ट मेथड वापरता येईल, सोपं जाईल, त्यांनी ती मेथड वापरा. कॉस्टचा डेरिव्हेटिव्ह -1/√1 - क्वांटिटीचा स्क्वेअर इंटू क्वांटिटी किती आहे 2x² - x, त्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, स्क्वेअर करताना हा एक्स त्याने बाहेर घेतला, या ब्रॅकेटमधला एक्स बाहेर घेतला, तो बाहेर येताना स्क्वेअर होऊन आला, आतमध्ये 2x - 1 राहिला त्याचा स्क्वेअर आणि 2x² - 1चा डेरिव्हेटिव्ह 4x - 1. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तर स्टेप्स कमी लागतात, सिम्प्लिफिकेशन केलं तर तेवढ्या स्टेप्स जास्त लागतील. ओके, आता पुढचं सम बघा काय म्हटलं त्यांनी, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ √1 + x / 2. आता डायरेक्ट मेथड वापरायची झाली तर काय होईल ते बघू आपण. डायरेक्ट मेथड काय, कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह, पहिल्यांदा काय घ्यायचं आहे, कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह. कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन √1 - क्वांटिटीचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट क्वांटिटी इटसेल्फ. क्वांटिटी किती आहे, √1 + x अपॉन 2, त्याचा डेरिव्हेटिव्ह. बघा आता काय होतं आहे, ह्या अंडरूटला हा स्क्वेअर काय करेल, कॅन्सल करेल. ओके, म्हणजे √1 - 1 + x अपॉन 2 ही क्वांटिटी राहिली. ह्याचा अंडरूट याचं डेरिव्हेटिव्ह घेताना आधी पहिल्यांदी हा 1/√2 जो आहे डिनॉमिनेटरला, ओके, तो आहे तो बाहेर घेतला. ओके, त्यांनी करताना काय केलं आहे बघा, त्यांनी एंटायर क्वांटिटीचं डेरिव्हेटिव्ह इथे कन्सिडर केलं आहे. ही पूर्ण क्वांटिटी जी आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह
तात्पुरत्याला जर का रूट एक्स मानलं तर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स होतं आणि मग नंतर त्यांनी ह्या आतल्या क्वांटिटीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आहे 1+x/2चं. ओके, तुम्ही वेगळ्या मेथडने हे सॉल्व करू शकता. सिम्प्लिफिकेशन करणं प्रत्येक वेळेस आवश्यक आहे असं नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेऊ शकता. ओके, आता बघा पुढे काय केलं त्यांनी. हे सिम्प्लिफिकेशन करताना 2 into 1 2 -1 2 - 1 दॅट इज 1 1 - x √(1 - x) डिवाइड बाय √2. हा √2 वरती आला इंटू. आता या 2 बरोबर हा √2 जो आहे तो सिम्प्लिफाय केला तर इथे राहील फक्त √2 आणि हा 1/√(1 + x) तसाच राहिला. 1/2चं तसंच राहणार आहे, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. ओके, या √2 बरोबर हा √2 कॅन्सल झाला. शिल्लक काय राहिलं बघा, -1/2 × √(1 - x²). आता 11वीचे जर का फॉर्म्युले तुम्हाला माहिती असतील तर 12वीला किती सोपं जातं हे पुढच्या समोरून तुमच्या लक्षात येईल. फंक्शन काय दिले बघा, फंक्शन दिलेलं आहे cos इनवर्स ऑफ 4 cos³ x - 3 cos x आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. आधी पहिल्यांदा दिलेलं फंक्शन सिम्प्लिफाय केलं. हा जो आतला ब्रॅकेट जो आहे 4 cos³ x - 3 cos x दिस इज नथिंग बट cos 3x. आता पार्ट 1 मधला आपण फॉर्म्युला इथे यूज केला. बाहेर इन्व्हर्स फंक्शन आहे, आतमध्ये त्याचंच पॉझिटिव्ह फंक्शन आहे, हे एकमेकांना कॅन्सल होईल. म्हणजे सिम्प्लिफाय केल्यानंतर y फक्त 3x आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx आणि 3xचं डेरिव्हेटिव्ह 3 म्हणजे फायनल आन्सर आलं डेरिव्हेटिव्ह इज 3. म्हणजे जर का 11वीचे फॉर्म्युले माहिती असेल तर तुम्हाला खूपशी सम सोपी जातील. पुढे बघा, y = sin इनवर्स √(1 - cos x/2). आता इथे 11वीचा आपल्याला एक फॉर्म्युला जो आहे 1 - cos θ तो इथे वापरायचा आहे. 1 - cos θ इज 2 sin² θ/2 (2 आहेच आहे. या 2 बरोबर हा 2 कॅन्सल झाला तर √sin² इज नथिंग बट साईन, म्हणजे साईन इनवर्स ऑफ साईन x/2 राहिला. परत ट्रिग्नॉमेट्रिक पार्ट 1 मधला फॉर्म्युला यूज केला, कन्सेप्ट यूज केली. बाहेर इन्व्हर्स फंक्शन तसंच आतमध्ये पॉझिटिव्ह फंक्शन, दोन्ही एकमेकांना कॅन्सल करतील. शिल्लक राहील y = x/2. ओके, आता x/2चा डेरिव्हेटिव्ह, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 2 तसंच राहणार म्हणजे dy/dx = ½ पुढचं सम. cos इनवर्स ऑफ cos/1 + sin x, cot इनवर्स ऑफ cos x/1 + sin x. कॉट इनवर्सचं केलं आपण टॅन इनवर्स, बाहेर रेसिप्रोकल, आतमध्ये पण रेसिप्रोकल. आता इथे तुम्हाला 11वीचे सगळे फॉर्म्युले लागतील. ओके, हा जो 1 जो आहे हा 1 आपण असाही लिहू शकतो. नीट बघा, हा 1 मी असा लिहू शकतो cos² x/2 प्लस sin² x/2. हा झाला 1. या 1चं रूपांतर काय केलं मी, cos² x/2 प्लस sin² x/2. आता मी हा जो साईन एक्स आहे त्याला हाफ अँगलमध्ये लिहू शकतो 2 sin x/2 इंटू cos x/2. म्हणजे पूर्ण न्यूमरेटर जो आहे तो हाफ अँगलमध्ये काय होईल, पूर्ण न्यूमरेटर काय होईल, हा जो 1 होता तो cos² x/2 प्लस sin² x/2 प्लस हा साइन एक्स आहे 2 cos x/2 इंटू साइन x/2 बरोबर. cos² x/2
plus sin square x by 2 plus 2 cos x by 2 into sin x by 2. Now this entire quantity or all things is nothing but cos x by 2 plus sin x by 2 bracket square. तसंच खालचा जो डिनॉमिनेटर आहे cos x त्याला हाफ अँगलमध्ये कन्वर्ट केलं. cos थिटा इज इक्वल टू काय होईल cos स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. आता हा जो पार्ट तयार झाला आहे हाफ अँगलमधला याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्मॅट लावला तर ह्याचे दोन पार्ट्स कुठले तयार होतील बघा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा फॉर्मॅट इथे लावला आपण तर हा होईल कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होईल दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये होईल कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2. ह्यातला एक ब्रॅकेट बघा नीट बघा हा यातला एक ब्रॅकेट आणि इथला हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. शिल्लक काय राहील बघा वरती न्यूमरेटरमध्ये होईल कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2. खालती डिनॉमिनेटरमध्ये होईल कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2. प्रत्येक टर्मला ही मेथड आपण ऑलरेडी पार्ट 1मध्ये ट्रिग्नोमेट्रिकमध्ये यूज केलेली आहे. प्रत्येक टर्मला कॉस एक्स बाय 2ने डिवाइड केलं इथे तर हा होईल 1. साइन एक्स बाय 2ला कॉस एक्स बाय 2ने डिवाइड केला तर हा जाईल टॅन एक्स बाय 2. या कॉस एक्स बाय 2ला 1ने डिवाइड केलं तर हा झाला 1 आणि साइन एक्स बाय 2ला कॉस एक्स बाय 2ने डिवाइड केलं तर हा झाला टॅन एक्स बाय 2. बरोबर. म्हणजेच इनडायरेक्टली टॅन इनवर्स ऑफ आता इथे आपण फॉर्म्युला वापरणार टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू काय होईल टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स वाय. हा फॉर्म्युला आपण पार्ट 1मध्ये डेव्हलप केला तर तो इथं वापरणार आहोत. हा झाला एक्स आणि हा झाला वाय. टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय. एक्स म्हणजे 1 आहे 1 इंटू टॅन एक्स बाय 2 दॅट इज टॅन एक्स बाय 2. म्हणजेच टॅन इनवर्स ऑफ एक्स किंवा हा जो पार्ट आहे त्यालाही तुम्ही हे करू शकता टॅन इनवर्स ऑफ टॅन पाय बाय 4. का पाय बाय 4 तर याची व्हॅल्यू पाय बाय 4 आहे टॅन पाय बाय 4. म्हणजे हा सबंध आतला जो पार्ट आहे हा सगळा जो ब्रॅकेट आहे हा सगळा जो ब्रॅकेट जो आहे त्याची व्हॅल्यू होते टॅन पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2. टॅन ए प्लस बी इज टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. बाहेर टॅन इनवर्स आहे आतमध्ये टॅन ए एकमेकांना कॅन्सल करतील म्हणजे वाय सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये आलं पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2. आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. पाय बाय 4 इज अ कॉन्स्टंट म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्स बाय 2चं डेरिव्हेटिव्ह हाफ म्हणून डेरिव्हेटिव्ह आलं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हाफ. म्हणजे या संबंधात तुमच्या लक्षात असेल की पार्ट 1मधला पण बघितला आपण फॉर्म्युला ॲज वेल ॲज 11वीचा पण फॉर्म्युला बघितला. म्हणजे 11वी प्लस 12वी हे कॉम्बिनेशन वापरून हे सम आपण सॉल्व केलं आहे. पुढचं सम बघा. कॉस इनवर्स ऑफ साइन 4x. बाहेर कॉस इनवर्स आहे आतमध्ये मात्र साइन आहे. दोघांमध्ये फरक आहे. आपला जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पार्ट 1मध्ये जे फॉर्म्युले होते त्यामध्ये बाहेर जे इन्व्हर्स फंक्शन आहे त्याचंच पॉझिटिव्ह फंक्शन आतमध्ये असेल तरच ती फंक्शन्स एकमेकांना कॅन्सल करू शकतात. इथे बाहेर कॉस इनवर्स बाहेर जे आहे ते कॉस इनवर्स आतमध्ये आहे साइन. हे कन्वर्जनसुद्धा आपण एक दोन सममध्ये फर्स्ट पार्टमध्ये केलेलं आहे. हा जो साइन आहे हा कॉसच्या भाषेत लिहिला आहे. कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा इज नथिंग बट साइन थिटा. बरोबर. तो 11वीतला रूल इथे वापरला आणि हा जो साइन आहे तो कॉसच्या भाषेत लिहिला. आता बाहेरचं इनवर्स फंक्शन या आतल्या फंक्शनला काय करेल कॅन्सल करेल आणि शिल्लक राहील वाय इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस 4 रेस टू एक्स. ओके. आता इथे डेरिव्हेटिव्ह घेताना पाय बाय 2चं डेरिव्हेटिव्ह 0 होईल आणि 4 रेस टू एक्ससाठी फॉर्म्युला वापरायचा आहे ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह. ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. मायनस साईन तसं जाणार आहे म्हणजे हे चाललं मायनस 4 रेस टू एक्स लॉग 4 आन्सर.
म्हणजे इथे तुम्हाला 11वी प्लस 12वीचं कॉम्बिनेशन सतत वापरावं लागणार आहे, त्याला पर्याय नाही. पुढचं बघा, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस 3x अपॉन साईन 3x. आता 11वीतला फॉर्म्युला, कुठला फॉर्म्युला नीट आठवा. 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 1 मायनस कॉस 3x इज नथिंग बट 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2. ओके, म्हणजे वरचा पार्ट हाफ अँगलमध्ये झाला. मग आता या 3x डिनॉमिनेटरमधला जो साइन 3x आहे त्याला हाफ अँगलमध्ये कन्वर्ट केलं तर हा होईल 2 साइन 3x बाय 2 इंटू कॉस 3x बाय 2. काय काय कट होतंय बघा. या 2 बरोबर हा 2 कॅन्सल झाला. इथला एक साइन 3x बाय 2, इथला एक साइन 3x बाय 2 बरोबर कट झाला. शिल्लक काय राहिलं, वरती एक साइन 3x बाय 2 राहिला आणि खालती कॉस 3x बाय 2. साइन अपॉन कॉस दॅट इज टॅन 3x बाय 2. आता परत पार्ट 1 मधला फॉर्म्युला, बाहेर जे इन्व्हर्स आहे त्याचंच पॉझिटिव्ह फंक्शन आतमध्ये, हे दोन्ही कॅन्सल होतील, फक्त शिल्लक राहील 3x बाय 2. 3x बाय 2चं डेरिव्हेटिव्ह 3 बाय 2 तसं राहणार, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. 3 बाय 2 इंटू 1 दॅट इज 3 बाय 2. कन्सेप्च्युअली क्लिअर राहा. 11वी 12वी हे एकमेकांपासून वेगळं नाही, कायम लक्षात ठेवा, हे एकमेकांशीच रिलेटेड आहेत. आता 12वीच्या बोर्डाचा आवडता पॅटर्न. ओके, नीट केअरफुली हे सम स्टडी करा, कारण ह्या पॅटर्नवरती बोर्डाला सम येण्याची शक्यता खूप असते. साइन इनवर्स ऑफ 2 कॉस एक्स प्लस 3 साइन एक्स अपॉन रूट 13 असं आपल्याला सम दिलेलं आहे. ओके, आपण आता पहिल्यांदा सिम्प्लिफाय करू. त्याला काय केलं लक्षात आलं आहे, ह्या रूट 13नी या दोघांनाही सेपरेटली डिवाईड केलं. 2 अपॉन रूट 13, 3 अपॉन रूट 13. पुढची स्टेप फार महत्त्वाची आहे. हा जो आहे 2 बाय रूट 13 आहे त्याला साइन अल्फा वापरलं तर ॲटोमॅटिकली कॉस अल्फा होणार आहे 3 बाय रूट 13. चेक करून बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किंवा साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1 होतं की नाही. ओके, म्हणजेच या साइन अल्फा आणि कॉस अल्फावरून आपण टॅन अल्फाची व्हॅल्यू काढली 2/3, मुद्दाम काढून ठेवले, म्हणजेच अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स 2/3. आता हे सर्व सम जे आहे ते काय झाले बघा, बाहेरचा साइन इनवर्स तसाच 2 अपॉन रूट 13 होता, त्याचा झाला साइन अल्फा इंटू कॉस एक्स प्लस कॉस अल्फा इंटू साइन एक्स. नाव दिस इज नथिंग बट साइन ऑफ एक्स प्लस अल्फा. 11वीतला फॉर्म्युला. बाहेर इन्व्हर्स फंक्शन तेच पॉझिटिव्ह फंक्शन आत तयार झालं, दोघं कट करतील, राहील फक्त एक्स प्लस अल्फा. पण अल्फा म्हणजे काय, अल्फा म्हणजे टॅन इनवर्स 2/3. ओके, ती व्हॅल्यू तिथे यूज केली. डेरिव्हेटिव्ह घेतलं, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि टॅन इनवर्स 2/3, ह्याच्यात कुठेही एक्सचा उल्लेख नाही, म्हणजे हे कॉन्स्टंट फंक्शन झालं. ज्या फंक्शनमध्ये एक्स किंवा वाय कोणाचाही उल्लेख नसतो त्या फंक्शनला आपण म्हणतो कॉन्स्टंट फंक्शन. इनडायरेक्टली कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, म्हणजे पूर्ण समचा डेरिव्हेटिव्ह झालं 1. एवढं सगळी प्रोसेस केल्यानंतर आन्सर फक्त 1 आलं. त्यामुळे सम सॉल्व करताना 11वीचे आणि 12वीचे रूल्स तुमचे पाठच असायला पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. ओके, आता ह्याच्यामध्ये त्यांनी एक फॉर्म्युला डेव्हलप केला आहे, सेम मागाचं सम आहे, फक्त इथे त्यांनी मागाच्या सममध्ये आणि या सममध्ये काय फरक आहे बघा. मगाच्या सममध्ये कॉस एक्सचा कोइफिशियंट 2 होता, साइन एक्सचा कोइफिशियंट 3 होता आणि डिवायडेड बाय सम कॉन्स्टंट. हा जो फॉर्म्युला फॉर्मॅट निवडू आपण, म्हणा फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा फॉर्मॅट. ह्याच्यामध्ये कॉस एक्सचा कोइफिशियंट ए आहे, साइन एक्सचा कोइफिशियंट -b आहे आणि कॉन्स्टंट आहे √a² प्लस b². सेम कन्सेप्ट, ह्या दोघांनाही एला आणि बीला सेपरेटली डिवाईड केलं √a² प्लस b²नी, आणि ती जी काय क्वांटिटी आहे ए अपॉन √a² प्लस b² साइन अल्फा म्हटलं तर नॅचरली बी अपॉन √a² मायनस b² हा होईल कॉस अल्फा. म्हणजे त्यावरनं टॅन अल्फा तयार होईल, टॅन अल्फा.
tan alpha is equal to a upon b. Therefore alpha is equal to tan inverse of a upon b. हे कन्सेप्ट लक्षात आल्यानंतर बाकी सगळी प्रोसेस सेमच आहे. तिथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. हा झाला साइन इनवर्स ऑफ साइन अल्फा इंटू कॉस अल्फा मायनस कॉस अल्फा इंटू साइन अल्फा. दिस इज नथिंग बट साइन ऑफ अल्फा मायनस एक्स. यूज केलं. बाहेरचा साइन इनवर्स आतल्या साइनला, बाहेरचा साइन इनवर्स आतल्या साइनला कॅन्सल करेल. शिल्लक राहील अल्फा मायनस एक्स. अल्फा म्हणजे टॅन इनवर्स ए अपॉन बी, एक्स ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह घेतलं दोन्ही साईडचं. हा पार्ट कॉन्स्टंट आहे, ह्याचा एकशी काही संबंध आहे, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह 0 झालं. मायनस साईन ॲज इट इज. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे फायनल आन्सर झालं -1. ही जे काही सम जे आहेत सॉल्व करून दिलेली, ही सम जरा बघितली तुम्ही, केअरफुली बघितली तर तुम्हाला एक्झरसाईजमधली सम नक्की सोडवता येतात. पॅटर्न तोच आहे. थोडक्यात हे पॅटर्न आहेत दिलेले, आणि प्रत्येक पॅटर्नचा एकदम सम्स त्यांनी सॉल्ड एक्झाम्पल म्हणून दिलेली आहेत. त्याचं जर अंडरस्टँडिंग झालं तर तुम्हाला एक्झरसाईज सहज सोडवता येईल. इथे काय कराल बघा. साइन एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 3 आहे, कॉस एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 4 आहे, डिवाइड बाय कॉन्स्टंट आहे. या कॉन्स्टंटनी दोघांना सेपरेटली डिवाइड केलं, 3ला आणि 4ला. या 3/5ला का आपण साइन अल्फा यूज केलं तर नॅचरली 4/5 हा काय होईल, कॉस अल्फा होईल. म्हणजे जे टॅन अल्फा झाला 3/5 अपॉन 4/5, दॅट इज 3/4 होईल टॅन अल्फा. टॅन अल्फा 3/4 झाला तर नॅचरली अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स 3/4. पूर्ण अल्फाच्या भाषेमध्ये आणि एक्सच्या भाषेमध्ये कन्वर्ट झालं कॉस इनवर्स ऑफ साइन अल्फा इंटू साइन स्क्वेअर, साइन एक्स स्क्वेअर प्लस कॉस अल्फा इंटू कॉस एक्स स्क्वेअर. दिस इज नथिंग बट, बघा, साइन इंटू साइन प्लस कॉस इंटू कॉस, कॉस ऑफ ए मायनस बी. ओके, म्हणजे इथे होईल ही टर्म पहिल्यांदा घेतली आणि ही टर्म नंतर लिहिली तरी फरक पडत नाही. ए प्लस बी आणि बी प्लस ए दोन्हीचा अर्थ एकच आहे. म्हणजे हा झाला कॉस इनवर्स. आतमध्ये काय झालं बघा, कॉस ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए. बाहेरचं इनवर्स फंक्शन आतल्या कॉस फंक्शनला काय करेल, कॅन्सल करेल. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा, एक्स स्क्वेअर. तसाच अल्फा म्हणजे टॅन इनवर्स 3/4. डेरिव्हेटिव्ह घेतलं, टॅन इनवर्स 3/4 इज अ कॉन्स्टंट, त्याचा एक्सशी काहीही संबंध नाही, त्यामुळे हा पार्ट 0 होणार. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. म्हणजे जेवढं तुम्हाला सिम्प्लिफाय करता येईल तेवढं ते सिम्प्लिफाय करायला शिका. आपोआपच तुम्हाला त्याच्यातनं व्हॅल्यूज मिळत जाईल. ओके, आता इथे तुम्हाला ॲक्च्युली यावर्षी पुस्तक जे डेव्हलप केलं आहे टेक्स्टबुक, हे टेक्स्टबुक डेव्हलप करताना मुलांना जरा आनंद व्हावा म्हणून एक त्यांनी गोष्ट केली आहे. पूर्वी जे हे सगळे टॉपिक वेगवेगळ्या सेक्शनमध्ये, त्याच चॅप्टरमध्ये वेगळे सेक्शन म्हणून डिक्लेअर केले होते, सबस्टिट्यूशन मेथड किंवा वेगवेगळे फॉर्मॅट. आता त्यांनी सेक्शन न पाडता एका एक्झरसाईजच्या अंडर 4-5 सेक्शन घेतलेत. त्यामुळे एक्झरसाईजची संख्या कमी झाली आहे. पूर्वीच्या टेक्स्टबुकमध्ये जेवढे एक्झरसाईज आहेत त्यापेक्षा या नवीन टेक्स्टबुकमध्ये एक्झरसाईजची संख्या कमी झाली आहे. टॉपिक कमी झालेला नाही. पूर्वी हा जो पार्ट होता, किंवा या कॅटेगरीतली जी सम्स होती, हे वेगळ्या पॉईंटच्या खालती त्यांनी डिक्लेअर केलं. त्याला म्हटलं तर त्यांनी सबस्टिट्यूशन मेथड. ओके, इथे तुम्हाला तेच करायचं आहे. फक्त टायटल त्यांनी सबस्टिट्यूशन मेथड असं नाही तर डायरेक्ट तुम्हाला त्याने सम्स त्यांनी कवर करायला सांगितलेत. ओके, आता बघू आपण हे काय आहे हे ओळखता यायला पाहिजे. एकदा तुम्हाला हे समजायला लागलं ना की हे इथे सबस्टिट्यूट वापरायचे, इथे इतर कुठली मेथड, पॅटर्न लक्षात यायला पाहिजे. समचा पॅटर्न लक्षात आला तर तुम्ही त्याच्यावरती बेस असलं कुठलंही सम सॉल्व करू शकता. एक सम सॉल्व करू, नंतर मग आपण बाकीचं लेक्चर पुढच्या याच्यात बघू. साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सपोज या एक्सला टॅन थिटा वापरला आपण, एक्स इज इक्वल टू टॅन थिटा आपण ॲझ्युम केला तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स होईल. ओके, आता इथे मी एक्सच्या जागी टॅन इनवर्स वापरला तर हा होईल साइन इनवर्स ऑफ, हे सम होईल साइन इनवर्स ऑफ 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा सगळा जो ब्रॅकेट आहे हा आहे साइन 2 थिटा.
साईन टू थिटा इन द फॉर्म ऑफ टॅन. 11वीत आपण हे फॉर्म्युले बघितले होते. इवन पार्ट 1 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये पण हे फॉर्म्युले आपण डेव्हलप केले, वापरले होते. बाहेर साईन इन्व्हर्स आहे, आतल्या साईनला ते कॅन्सल करेल, शिल्लक राहील 2 थिटा. थिटाच्या जागी परत सबस्टिट्यूट केलं टॅन इन्व्हर्स एक्स, म्हणजे 2 टॅन इन्व्हर्स एक्स. 2 तसा असणार टॅन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे पूर्ण आन्सर होईल 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. बघा इथे काय होईल, 2x कॉस इन्व्हर्स ऑफ 2x इंटू अंडररूट ऑफ 1 मायनस. बाहेर कॉस इन्व्हर्स आहे, आतमध्ये आयदर साईन तरी व्हायला पाहिजे किंवा कॉस व्हायला पाहिजे. ओके, आता बघू आपण. इथे जर एक्सच्या जागी मी साईन थिटा वापरला तर हा होईल 2 साईन थिटा इंटू अंडररूट ऑफ 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. 1 मायनस साईन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर, कॉस स्क्वेअरचा अंडररूट कॉस, म्हणजे हा झाला 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे साईन 2 थिटा. आता परत प्रोसेसमध्ये बघा काय आलं, बाहेर कॉस इन्व्हर्स आहे, आतमध्ये साईन आहे. या साईनला आपल्याला कन्वर्ट करायला लागेल कॉसमध्ये. कसं कन्वर्ट केलं आहे, कॉस ऑफ π/2 मायनस थिटा इज इक्वल टू साईन थिटा. कॉस ऑफ π/2 मायनस अँगल इज नथिंग बट साईन ऑफ दॅट अँगल. या कॉस इन्व्हर्स हा कॉसला कॅन्सल होईल, शिल्लक राहील π/2 मायनस थिटा. ओके, आता या थिटाच्या जागी परत आपण सबस्टिट्यूट केलं थिटा इज इक्वल टू साईन इन्व्हर्स एक्स, π/2 मायनस 2 साईन इन्व्हर्स एक्स. डेरिव्हेटिव्ह घेतलं, π/2 इज अ कॉन्स्टंट, त्याचा एकशी काही संबंध नाही. तर π/2चं डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस π/2 इज 0. हा -2 जो आहे तो तसाच राहणार. आणि साईन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे फायनल आन्सर झालं -2/√1 मायनस एक्स स्क्वेअर. आता इथे बघा, टॅन इन्व्हर्स आहे बाहेर, आतमध्ये 2e⁻x/1 मायनस e⁻x. e⁻x साठी थिटा वापरला, साठी थिटा वापरला तर एक्स काय होईल किंवा थिटा काय होईल, थिटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ e⁻x. म्हणजे हे पूर्ण सम जे आहे ते थिटाच्या भाषेत काय झालं बघा, पूर्ण सम थिटाच्या भाषेत झालं टॅन इन्व्हर्स ऑफ 2 tan theta upon 1 plus tan square theta. Now this is the form of tan 2 theta. म्हणजे टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन 2 थिटा. हा टॅन इन्व्हर्स या टॅनला कॅन्सल करेल, फक्त 2 थिटा राहील. थिटा म्हणजे काय होईल, टॅन इन्व्हर्स e⁻x. म्हणजे फायनल आन्सर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला. 2चं डेरिव्हेटिव्ह तसंच 2, टॅन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, 1 प्लस दॅट क्वांटिटी स्क्वेअर, क्वांटिटी आहे e⁻x, म्हणजे हा होईल 2. आता हे सिम्प्लिफाय केलं बरं का त्यांनी, आणि या e⁻x पण डेरिव्हेटिव्ह होणार बरं का. या e⁻xचं डेरिव्हेटिव्ह झालं e⁻x. हा 2 तसाच. टॅन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x⁻, इथे मायनस नाही प्लस पाहिजे ते. हां, हे चुकून त्याचं मायनस साईन पडलं, इथे प्लस आहे, इथेही प्लसच पाहिजे, चुकून ते मायनस साईन झालं आहे त्यांचं. प्रिंटिंग मिस्टेक्स होतात अशा म्हणताना, मॅथ्समध्ये जास्त होतं कारण साईनचा खेळ. म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळीकडे कुठे ना कुठे ते सबस्टिट्यूट करायचं आहे. हा एक्झरसाईज एक चांगला आहे की जो बोर्डाला विचारला जातो. आपण याच्यावरती जास्त डिस्कशन करणार आहोत ते पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, आत्ता आपण जस्ट एक सुरुवात केली ते सबस्टिट्यूशन मेथडची. तर ह्या सगळ्या समस्ला व्यवस्थित स्टडी करा, एक्झरसाईजमधली सम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. काही अडलं तर व्हॉट्सअपवरती लगेच कॉन्टॅक्ट करा, तुमची क्वेरी जी आहे ती नक्की सॉल्व होईल. ओके, आजच्या पुरतं एवढंच, बाकीचं आपण पुढच्या लेक्चर बघू. ओके, थँक्यू.